सबस्क्राईब करा आकार Digi9. आमचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा. प्रणाम. काही एक विचार मुद्दे मनामध्ये घोळत आहेत, तर त्याच्या संदर्भात तुमच्याशी मोकळेपणाने बोलावं असं वाटतंय. त्याच्यामध्ये अनेक दृष्टिकोन असू शकतात आणि तुम्ही पण तुमचा एक दृष्टिकोन असेल तर तो व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मला पाठवू शकता, मांडू शकता माझ्यासमोर. मी त्याचाही विचार करेन. माझा एक ज्याला आपण निरीक्षण म्हणू ते असं आहे की गेल्या काही काळामध्ये, काही दिवसांमध्ये आता आपण दोन निवडणुकांकडे बघतो आहोत. त्यातली एक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक, जी आता जे काय एकंदर दृश्य दिसत आहे त्याच्यावरून कदाचित काय कायदेशीर अडचणी येतील वगैरे तो विषय आता बाजूला ठेवू आपण. पण साधारणतः मार्चच्या सुमाराला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशी एक शक्यता आता अधिक बळावत चाललेली आहे. आणि दुसरी एक शक्यता जी थोडी लांबची आहे की महाराष्ट्रामध्ये नियमित स्वरूपामध्ये 2024मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर निवडणुका होतील आणि त्याच्यामध्ये एक काही आपल्याला वेगळा विचार करावा लागेल की त्यावेळचं दृश्य कसं असेल आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कसं असेल. आणि त्याच्यामध्ये आत्ता कसं आहे ना की तुम्ही काय, मी काय, वर्तमानपत्र, मीडिया, आपण सगळे आता जास्त करून हे जे प्रभाग हा जो विषय आहे, म्हणजे आता परवा आधी आलं 4, मग आलं 3, मग 3चा निर्णय झाला असं पण आलं, मग आता काल आलं की नाही काँग्रेसच्या दबावाखाली परत उद्धव ठाकरे यांनी पुनर्विचार सुरू केला आणि कदाचित 2चं होईल. प्रभाग काय पद्धतीने पडतात हा विषय वेगळा आहे, तो थोडा आपण त्याला स्पर्श केलेला आहे, त्याबद्दल बोललेलो आहोत. पण आज मी जो तुमच्याकडे विषय मांडतो आहे तो आणखीन वेगळा आहे, आणि तो असा आहे आणि त्याचा परत एक वेगळा राजकीय संदर्भ नाही. एका व्यक्तीच्या किमयेशी, किमया असा शब्द वापरतो आहे मी, त्याचा संबंध आहे असं मला वाटतं. माझं विधान असं आहे की येत्या निवडणुकीत महापालिकांच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा हा प्रखर, प्रभावी, प्राधान्याने असणार नाही. मी नाही म्हणतोय. याचं कारण असं आहे की आत्ता विधानसभेला असेल की नाही याच्याबद्दल मी नंतर बोलणार आहे, पुन्हा वेगळा काही तुम्हाला काही त्याच्या संदर्भातली मला मिळालेली काही माहिती घेऊन. पण या निवडणुकीमध्ये प्रभाग 1 आहे, 2 आहे, 3 आहे, विसरून जा प्रभाग किती आहेत. पण या निवडणुका हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष लढवू शकेल असं मला वाटत नाही. याचं एक कारण असं दिसतं आहे मला, म्हणजे स्थानिक प्रश्न असतात, स्थानिक उमेदवाराची गुणवत्ता, गुणदोष याचा विचार लोक करतात आणि प्रभागामध्ये जो एक काय म्हणतात त्याला पक्ष म्हणून थोडासा विचार केला जातो. तेवढे ते लहान होतील तेवढं ते व्यक्ती म्हणून विचार वाढतो. अपक्षांचा, दबंग अशा अपक्षांचा पण बोलबाला वाढतो. हे सगळं जरी असलं तरी एक कुठेतरी प्रत्येक निवडणुकीमध्ये जसा उमेदवारांचा, जसा पक्षाचा, तसाच मतदारांचा सुद्धा एक अजेंडा असतो. आणि मला असं दिसतं आहे की या अजेंड्यामध्ये मी आता तात्पुरतं फक्त या निवडणुकीपुरतं बोलतो आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे महापालिका, नगरपालिकांच्या, त्याच्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्याला महत्त्व जवळजवळ नाही. म्हणजे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणं हे तसं फार काही समर्पक नव्हतं, सार्थक नव्हतं आणि गैर पण होतं की अरे तिथे प्रशासनाचा, स्थानिक प्रश्न जे आहेत त्यांचा हाच मुद्दा प्रभावी असला पाहिजे.
आणि ते कोण सोडविल याचाच विचार झाला पाहिजे. पण तरी देखील आपल्याकडे आपण याच्यापूर्वी बघत गेलो की मराठी आणि अमराठी आणि हिंदुत्व आणि इतर या मुद्द्यांचाही संदर्भ घेतला गेला आणि ते मुद्दे निवडणुकीचे मुद्दे बनवण्याचा प्रयत्नही झाला. एक आत्ता तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघा की महाराष्ट्रामध्ये आत्ता हिंदुत्वासाठी म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन लढण्यासाठी अनुकूल असं वातावरण आहे का? नाही. असं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी असं वातावरण नाही. भारतीय जनता पक्ष पुढल्या 4-6 महिन्यामध्ये असं वातावरण निर्माण करू शकेल का? हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील स्थानिक प्रश्नांना बाजूला सारून त्या मुद्द्यावर लोकांचं एक ध्रुवीकरण घडवून मतदान घडवून आणायचं याच्यासाठी सक्षम आहे का? तयार आहे का? तशी तयारी त्यांची दिसते का? तर नाही. भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही करू शकेल असं चित्र नाही. मग ते प्रभाग कसेही असोत. शिवसेना लक्षात ठेवा, आत्ता मला जी काही माहिती मिळते ज्याच्याबद्दल मी पुन्हा नंतर OSINवर मी एक व्हिडिओ करणार आहे. त्यावेळेला महाराष्ट्रातल्या मुसलमानांची मानसिकता मी बोलतो आहे, सध्या काही मुस्लिम नेत्यांशी बोलतो आहे, राजकारण्यांशी बोलतो आहे, त्यामुळे काही अंदाज घेतो आहे. तर आत्ता एक जाता फक्त नोंद केली पाहिजे असा विषय म्हणजे की महाराष्ट्रातले मुस्लिम समाज हा देखील शिवसेनेकडे MIM पेक्षा अधिक विश्वासाने पाहतोय. लक्षात घ्या, लक्ष द्या आणि नीट माहिती करून घ्या. हे कदाचित आत्ता माझं विधान जे आहे ते तुम्हाला असं वाटेल की शिवसेनेकडे मुस्लिम मतदार आणि OWC सारखा तिकडे एक प्रतिजिना असल्यासारखा एक प्रभावी वक्ता आणि अत्यंत आक्रमक आग्रही असा नेता आणि मुस्लिम मतांसाठी एक काय म्हणतात त्याला मोठं आकर्षण ठरलेला नेता असताना तुम्ही अनिलजी असं कसं म्हणताय? पण ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे की आत्ता परत मी स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल बोलतो, विधानसभेबद्दल वेगळा, कदाचित मला वाटतं हा विषय जर इथे वाढला तर मी वेगळा विषय त्याच्याकरता व्हिडिओ करीन. तर जर स्थानिक मुस्लिम समाजाला जर तुम्ही विश्वासात घेतलं आणि विचारलं की इथे MIMचा उमेदवारला तू मतं देणार का शिवसेनेच्या निवडून येण्याची शक्यता असलेल्या उमेदवाराला मतं द्यायला तुला आवडेल? तुझा विश्वास आहे का शिवसेनेवर? मला आश्चर्य वाटेल. MIMला मतं दिल्यामुळे, MIMच्या मागे गेल्यामुळे आपल्याविषयी संशयाचं वातावरण आपल्याच समाजात, आपल्याच गावात निर्माण होतं. हे आज मुस्लिम समाजाच्या लक्षात यायला लागलेलं आहे. येत आहेत, कबूल आहे मला. MIMचे नांदेडला आले, औरंगाबादला आले, बऱ्याच ठिकाणी कुठे 1 आला, 2 आले, 10 आले, 15 आले, त्यांचे उमेदवार निवडून येत आहेत. किंबहुना ते रिपब्लिकन पक्षापेक्षाही जास्त येत आहेत. मनसेपेक्षाही त्यांचे आत्ता आलेले उमेदवार निम्न स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक आहेत आणि ते जिथे ठोस मुस्लिम मतच आहेत, नुसती डॉमिनेटिंग निर्णायक आहेत, तिथे येत आहेत. ही फॅक्ट आहे. पण तरी देखील जिथे ते त्यांचा मुस्लिम उमेदवार निवडून आणू शकणार नाहीत किंवा तिथे त्यांना पर्यायच नाही, म्हणजे मुस्लिम उमेदवार निवडून येऊ शकत नाही किंवा त्याला मत देणं हे त्यांच्या हिताचं नाही, असं जर आलं तर ते काँग्रेसला देणार नाहीत. फार थोडी मतं काँग्रेसकडे जातील. कारण काँग्रेसमध्ये आत्ता मुस्लिम समाजाला महाराष्ट्रातल्या आकर्षण वाटावं, विश्वास वाटावा, दिलासा वाटावा, त्यांची बाजू घेणारा कोणी कैवारी आहे असं वाटावं, असा एकही मुस्लिम नेता विश्वासार्ह वाटावा असा मुस्लिम समाजासाठी काँग्रेसमध्ये नाही. काँग्रेसचं राजकारण वेगळ्याच जातीय समीकरणांमध्ये फिरतं आहे आणि पूर्वी त्यांचा जो एक पाया होता, बेस होता, जो दलित आणि अल्पसंख्य म्हणजे मुसलमान, बघा तिकडे बघण्याची काय नाही, मुसलमान हा जो होता त्याच्याकडे काँग्रेस पक्षाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. राष्ट्रीय पातळीवरचे संदर्भ तुम्ही इथे वापरूच नका, विचारात घेऊच नका. पण महाराष्ट्रामध्ये एकही मुस्लिम नेता
काँग्रेसमध्ये नाही. आणि काँग्रेसची ध्येय धोरणं, काँग्रेस मांडत असलेले मुद्दे, काँग्रेसचा अजेंडा म्हणजे कुठेतरी मुस्लिम मतदार बहुसंख्या आहेत आणि म्हणून तिथे जाऊन काहीतरी बोलणं हा वेगळा विषय आहे. पण महाराष्ट्रातल्या काँग्रेसबद्दल अल्पसंख्य मुसलमानांना विश्वास वाटावा असं वातावरणच नाही. पण गंमत अशी की शिवसेनेला मतं भारतीय जनता पक्षाला देणार नाही. कारण भारतीय जनता पक्ष त्यांनी काही भूमिका घेऊ, त्यांनी प्रखर हिंदुत्वाला थोडंसं बाजूला ठेवू, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार नाहीत, ते लढू शकणार नाहीत. तरी देखील एक सुप्त गुप्त असं जे हिंदुत्वाचा जो एक बॅकड्रॉप आहे, एक जी पार्श्वभूमी आहे, त्या पार्श्वभूमीवर थोडं जरी त्यांनी काही करायचा प्रयत्न केलं किंवा करावं लागलं तरी देखील मुस्लिम समाज भारतीय जनता पक्षाला मतं द्यायची नाहीत अशा मनस्थितीत असेल आणि MIMला देऊन उपयोग नाही, वाया जातील असं पण वाटू शकतं. तर ते शिवसेनेलाही मतं देऊ शकतात, शिवसेनेला देऊ शकतात नाही, देतील. आणि त्या परिस्थितीमध्ये हे जे एक गणित आहे काँग्रेसचं की जिथे मुस्लिम मतदार आहेत तिथे आम्हाला कुठेतरी हे मिळेल, जिथे बहुसंख्या आहेत म्हणजे इतके निर्णायक आहेत की तिथे नाही मुस्लिम उमेदवारच निवडून येणार, तिथे ते काँग्रेसऐवजी MIMला देतील. आणि जिथे त्यांना असं वाटेल की MIMचा उमेदवार नाही किंवा दुर्बळ आहे किंवा तो निवडून येण्याची शक्यता नाही, या सगळ्या याच्यामध्ये कदाचित मतविभाजन झालं तर मग भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा मिळेल. तर भारतीय जनता पक्षाला फायदा होण्यापेक्षा मग शिवसेना चालेल. शिवसेनेने पूर्वीचं जे त्यांचं एक इमेज होती एक प्रखर हिंदुत्वाची, ती जशी सौम्य केली किंवा एक निस्तेज केली. त्याचबरोबर मुस्लिम समाजाला आमच्यापासून धोका नाही, तुम्ही राहा आमच्याबरोबर, आम्ही घेऊ काळजी तुमची, हा विश्वाससुद्धा अलीकडल्या काळात निर्माण झाला आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याचा श्रेय उद्धव ठाकरे यांना जातं. तुम्ही त्यांच्यावर ते सेक्युलर झाले, त्यांनी हिंदुत्व सोडलं, अमुक तमुक वगैरे जी टीका करते त्याच्यामुळे मुस्लिम समाजामध्ये त्यांना अनुकूलता निर्माण होते, ही वस्तुस्थिती आहे. जेवढे हिंदू, कट्टर हिंदुत्ववादी हे उद्धवजींना याच्याबद्दल दोष देतील तेवढं त्यांना अधिक मुसलमानांना त्यांच्याबद्दल विश्वास वाटेल आणि तो विश्वास उद्धवजींनी निर्माण केलेला आहे आणि फारसं काही न करता केलं आहे. खरं म्हणजे त्यांची ते मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या वगैरे ज्या शिक्षणात त्याच्यात ज्या आहेत त्या चर्चेत आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्याची आठवण देतात पण प्रत्यक्षामध्ये काही तसं त्यांनी केलेलं नाही. पण तरी देखील ओके, दलित समाजाच्या बाबतीमध्ये आता जे काही चित्र दिसतं आहे त्याच्यावरून मध्यंतरी दलित आणि मुस्लिम असं ऐक्य घडवून आंबेडकर आणि OAC मिळून काही महाराष्ट्रामध्ये एक वेगळं समीकरण राजकीय मांडायचा प्रयत्न करत होते आणि त्याला यश येईल की नाही याच्याबद्दल आधी काही लोक साशंक होते. पण अनेकांना असं वाटत होतं की हे दोन फोर्स एकत्र आले तर मोठ्या प्रमाणावर त्याच्यामुळे सगळ्यांची इतरांची समीकरणं बिघडतील. तशी ती नाही बिघडली. दलित समाज मुस्लिम समाजाबरोबर जायला ज्या पद्धतीने तयार होईल असं वाटलं आंबेडकर आणि OACना, तसा तो झाला नाही. परत दलित समाजामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्या वेगवेगळ्या जातींचं हिंदुत्वाशी, हिंदू धर्माशी, बौद्ध धर्माशी असलेलं नातं हे परत वेगवेगळं आहे. ते वेगवेगळं आहे आणि सगळे मुसलमान हे शिया असो, सुनी असो, आणखीन कुणी असो, मुसलमान म्हणून विचार करतात. त्या पद्धतीने दलित समाज एक आम्ही दलित आहोत म्हणून विचार करतो असा अनुभव नाही, असा महाराष्ट्रामध्ये अनुभव नाही. परत जाती ज्या आहेत वेगवेगळ्या, त्या वेगवेगळ्या दलितांतर्गत जातींचं सुद्धा स्वतःची अशी समीकरणं असतात. जसं OBCमध्ये कितीतरी शेकडो जाती आहेत आणि सर्व जाती मिळून OBC असं जरी म्हटलं तरी परत OBCच्या राजकारणामध्ये अंतप्रवाह आहेत खूप. सगळे OBC मिळून काहीतरी एक युनिट झाला आणि ते आग्रहीपणे, निग्रहीपणे आणि एकजुटीने आहेत असं चित्र वरकरणी जरी दिसलं तरी परत निवडणुकीच्या वेळेला अंतप्रवाह त्यांचे जे आहेत ते अधिक प्रबळ ठरतात. त्यांच्या जातींची म्हणून एक काही भूमिका राजकीय पक्षांच्या संदर्भात, उमेदवारांच्या संदर्भात स्थानिक पातळीवर बदलते आणि निवडणुकीमध्ये OBC समाज अमक्या मागे आहे म्हणून त्यांना तिथे यश मिळेल अशा तऱ्हेची गणितं जी करतो ती चुकीची ठरतात. मराठा समाजाबाबतीत सुद्धा एक
महत्त्वाची गोष्ट आहे की जी मी अर्थातच माहितगार मित्रांशी चर्चा केल्यानंतर माझ्या लक्षात आली, ती म्हणजे शरद पवार साहेबांनी गेल्या काही वर्षांमध्ये ही व्यवस्था केलेली आहे की मराठा समाज जो आहे, त्यांच्या ज्या वेगवेगळ्या प्रातिनिधिक संघटना आहेत, या सगळ्या संघटनांना पवारसाहेबांनी व्यक्तिशः स्वतःला एक्सपोज न करता, ते त्यांचे कुठेतरी बोलवते धनी आहेत असं कुठेही इम्प्रेशन निर्माण होणार नाही, अशी काहीतरी एक भावना लोकांमध्ये निर्माण होणार नाही, जनमानसात तशा तऱ्हेचे एक काहीतरी प्रतिमा जाणार नाही की अरे हे जे सगळे मराठ्यांचे वेगवेगळे आपल्याला गट प्रबळ होताना दिसत आहेत, मुखर होताना दिसत आहेत, त्या सगळ्यांच्यामध्ये पवारसाहेब आहेत. ते कुठेही पिक्चरमध्ये नसताना तेच हा पिक्चर चालवत आहेत, तेच याचे डायरेक्टर आहेत, तेच याचे प्रोड्युसर आहेत, असं कधीही त्यांनी भासू दिलं नाही लोकांना, कळू पण दिलं काही प्रमाणात. हुशार लोकांना अर्थातच ते कळतं, राजकीय विश्लेषकांना कळत होतं, त्यांच्या विरोधात असलेल्या भारतीय जनता पक्षापासून सगळ्या नेत्यांच्या लक्षात येत होतं की पवारसाहेब काय करत आहेत. आणि खरोखरच आज अशी स्थिती झाली की त्यांनी मराठा समाजामध्ये एक मुखर आणि संघटित असा समाजाचे वेगवेगळे घटक, मराठा समाजाचे त्या ठिकाणी काही त्या स्थानिक नेतृत्वाला उत्तेजन देऊन, मदत करून, त्यांना प्रोत्साहन देऊन, सर्व प्रकारे त्यांच्या पाठीशी उभं राहून जे उभे केलेले आहेत, ती ताकद निवडणुकीच्या वेळेला राष्ट्रवादीला निश्चितपणे बळ देऊ शकणारी ठरते. त्यावेळेला पवारसाहेबांच्यासाठी, राष्ट्रवादीपेक्षा पवारसाहेबांसाठी, कारण त्यांना बळ दिलेलं आहे, खूप मोठं बळ दिलेलं आहे, तुम्हाला कल्पना नाही येणार. संपूर्ण मराठा समाजामध्ये आज ते कुणीही काही जाहीरपणाने भारतीय जनता पक्षाचे मराठा नेते काय बोलतात ते नका घेऊ, पण मराठा समाजामधले जे तरुण आहेत ते आज निश्चितपणे मोठ्या संख्येने, खूप त्यांचे जेवढे गट दिसतात त्यातले बहुसंख्य गट हे पवारसाहेबांच्या प्रभावाखाली आहेत. हे आधिपत्याखाली असं नाही वाटणार, पण प्रभावाखाली आहेत. आणि आगामी निवडणुकीमध्ये, म्हणजे विधानसभा सोडा, आत्ताच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा पवारसाहेबांचा हा प्रभाव काही ठिकाणी दिसल्याशिवाय राहणार नाही, बऱ्याच ठिकाणी दिसलेला दिसेल. म्हणजे तिथे मतदान करताना पवारसाहेबांचे जे प्रभाव क्षेत्रातील मराठा गट आहेत ते पवारसाहेबांकरता म्हणून, जसं मी म्हणतो की मनसेच्या उमेदवारांना मिळणारी मतं ही राज ठाकरे यांना म्हणून मिळणार आहेत. मनसेचा उमेदवार कोण आहे हे न बघता लोक राज ठाकरे यांचा तो उमेदवार आहे, म्हणजे राज ठाकरेच तिथे उभे आहेत असं मतदारसंघात कुठल्या महापालिकेच्या, नगरपालिकेच्या सुद्धा समजून मतं देतील, इतकी त्यांची करिश्मा आहे, पुण्य आहे, किंवा तितकी त्यांच्याबद्दल आशा अपेक्षा स्वप्न आहेत, म्हणून ते घेतील. महाराष्ट्रामध्ये त्याही कितीतरी शतपटीने अधिक प्रमाणावर पवारसाहेब मोबिलाईज करतील आणि त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठा परिणाम होईल. आणि ओबीसी घटक जे आहेत ते भारतीय जनता पक्ष पहिल्यापासून असं एक मुंड्यांच्यामुळे ते अधिक प्रभावीपणे लोकांच्या मनामध्ये ठसलं, ओबीसी समाजामध्ये ठसलं की आमचा कैवारी पक्ष जर कुठला असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. पण गेल्या 2-3 वर्षामध्ये एक वस्तुस्थिती, कटू सत्य आहे खरं, ते पण आपल्याला मान्य करायला पाहिजे की भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रातल्या ओबीसी नेत्यांवर हरकत नाही, तो शब्द वापरायला हरकत नाही आपल्याला, अन्याय झाला, पक्षपात झाला, म्हणजे उलटा त्यांच्या विरोधामध्ये खूप काही उक्ती नाही पण कृती केल्या गेल्या. कुठेतरी त्यांच्यातले जे प्रमुख असे ओबीसी समाजाचे, हा नेता ओबीसी समाज, हा त्या सगळ्या नेत्यांना नामोहरम, मी नेस्तनाभूत असा शब्द वापरत नाही आहे, याचं कारण अजूनही ते भारतीय जनता पक्षामध्ये अस्तित्वात आहेत, त्यांचं प्रभुत्व नाही, त्यांचं नेतृत्व देखील झाकोळलं गेलेलं आहे. पण ओबीसी समाजातल्या लोकांशी बोलताना एक पूर्वी कसं होतं की मुंड्यांच्या काळापासून की ओबीसी समाज हा भारतीय जनता पक्षाचा आधार आहे आणि भारतीय जनता पक्ष हा सुद्धा त्यांचा वाटायचा.
मराठा समाजासाठी राष्ट्रवादी होता. शिवसेनेमध्ये ओबीसी, मराठा आणि इतर असे सगळ्या प्रकारचे लोकांचे समूह होते. पण आता भारतीय जनता पक्षाचा जो ओबीसीचा एक, जसा मराठा समाजाचा आधार राष्ट्रवादीला होता तसा ओबीसीचा होता, तो अलीकडल्या काळामध्ये थोडासा विस्कळीत झाला आहे हे आपल्याला कबूल करायला पाहिजे. नेत्यांची नावं करायची गरज नाही, कारण ओबीसी नेते कोण आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यांची सध्या काय अवस्था आहे हे आपल्याला दिसतं आहे. नेत्यांची दुरावस्था झालेली असताना ओबीसी समाज, त्यांचे अनुयायी, त्यांचे समर्थक हे असंतुष्ट असणार, हे स्वाभाविक आहे. आणि कुठेतरी ती अशांतता, ती अस्वस्थता ही प्रगटणार, आणि ती प्रगटण्याचा एकच मार्ग त्यांच्याकडे आहे, तो म्हणजे पक्षामध्ये राहून पक्षाला कुठेतरी अडचणीत आणणं. मग कधी ते बोलून आणतात हे आपण बघतो, पण त्याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये एक ओबीसी पाठिंबा गृहीत धरता येणार नाही आता. आणि मराठा समाजामध्ये शरद पवारांनी जी भूमिगत क्रांती केलेली आहे, एक भूमिगत चळवळ चालवली आहे आणि भूमिगत पद्धतीने एक संघटन त्यांनी बांधलेलं आहे, त्याच्यामुळे मराठा समाजाच्या मध्ये देखील आज राष्ट्रवादीकडला त्यांचा ओढा वाढलेला आहे. या सगळ्या याच्यामध्ये भारतीय आता शक्यता मला जी काय दिसते अशी आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची काही ठिकाणी युती आणि काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल. जे लेटेस्ट मला अपडेट करत असतो ना आपण, ते करतो, तर त्याच्यामध्ये आत्ता मला असं दिसतं आहे की काही ठिकाणी युती होईल, पण बहुसंख्य ठिकाणी स्वतंत्र राहतील. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची युती फारच क्वचित होईल. म्हणजे जवळजवळ नाही. शिवसेना बहुतेक ठिकाणी स्वतःच्या बळावर लढेल. भारतीय जनता पक्षसुद्धा स्वतःच्या बळावर महाराष्ट्रामध्ये बहुतेक जागा लढवील आणि मनसेशी त्यांची काही समझोता, युती, जागा वाटप होईल असं चिन्ह आत्ता तरी नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये माझा निष्कर्ष असा आहे, जो मला तुमच्यासमोर मांडायचा आहे, की विधानसभा निवडणुकांसाठी मी वेगळा व्हिडिओ करेन, कारण त्याच्यासाठी आणखीन काही भूमिगत अशी समीकरणं पवारसाहेबांनी निर्माण केलेली आहेत आणि त्या संदर्भामध्ये बोललो तर तुम्हाला थोडा आश्चर्याचाही धक्का वाजेल, अनपेक्षित वाटेल. पण महाराष्ट्राचं सगळं जे राजकारण आहे ते हिंदुत्वाच्या दिशेने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती असताना नेलं जात होतं. भारतीय जनता पक्षाचा तसा प्रयत्न होता, आजही त्यांच्या मनात कदाचित असेल, पण आता त्यांचं जे हिंदुत्व हा निवडणुकीचा महत्त्वाचा मुद्दा होता तो मागे पडला आहे. आणि जातीय समीकरणं महाराष्ट्रामधली ओबीसी अंतर्गत आणि मराठा समाजाच्या देखील अंतर्गत, कुणबी, मराठा, ओबीसींमधल्या अनेक प्रवाह, दलितांमधल्या अनेक जाती आणि मुस्लिमांमध्ये देखील MIMचा कट्टरतावाद घातक मानणारा असा जो समाज आहे, मोठा आहे, खूप मोठा आहे, त्यांची हे सगळी लक्षात घेता मानसिकता येती महानगरपालिका, नगरपालिका निवडणूक ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली जाणार नाही महाराष्ट्रात आणि जातीय समीकरणं प्रभावी ठरतील. म्हणजे स्थानिक प्रश्नांवर मात कदाचित, म्हणजे उमेदवार चांगला कोण आहे, आपल्या मतदारसंघासारखी कोण आहे, ह्या विचारापलीकडे मतदार ज्या क्षणी जाईल त्या क्षणी जातीय समीकरणं प्रभावी ठरतील आणि प्रत्येक पक्ष हा त्यांची स्वतःची जातीय समीकरणं घट्ट करण्यात आत्ता मग्न आहे. त्या तुलनेमध्ये भारतीय जनता पक्ष अजून मला थोडासा त्यांची जातीय समीकरणं घट्ट करण्याबाबत मागे पडतो आहे असं वाटतं. पवार गेले पुढे, शिवसेना वेगळ्या रीतीने त्यांचं हे करते. दलितांमधला मोठा वर्गसुद्धा पवारसाहेब स्वतःकडे घेण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्याला यश मिळतं आहे असं दिसतं आहे. कोणते दलित नेते आणि कोणत्या दलित संघटना त्यांच्या मागे जशा मराठ्यांच्या उभ्या राहिल्या त्याच्याबाबतचा खुलासा थोडा अजून थांबा होईल. आजचा व्हिडिओ संपवताना 1-2 गोष्टींच्या संदर्भामध्ये मला तुमच्याशी थोडं वेगळं बोलायचं आहे. ते म्हणजे असं की काल परवा म्हणजे शरद पवार साहेबांची जी प्रेस कॉन्फरन्स होती, ज्याची निमंत्रणं जवळजवळ सगळ्या वर्तमानपत्रांना, मीडियाला गेली होती, ती त्यांनी अखेरच्या क्षणी
रद्द केली. आणि नेहमीप्रमाणे आपल्या नवाब मलिकांनी सांगितलं की त्यांच्या आधीच्या खूप अपॉइंटमेंट होत्या म्हणून त्यांनी रद्द केल्या. पण पवारसाहेबांसारखा थोर माणूस हे काही आधीच्या अपॉइंटमेंट बघितल्याशिवाय काही प्रेस करता एवढी मोठी मीडिया मीट देणार नाही. त्यामुळे काहीतरी एक गूढ रहस्यमय असं कारण ती प्रेस कॉन्फरन्स रद्द होण्यामागे आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अफवांचं पेव फुटलं तर आश्चर्य नाही. पण असो, त्यांनी घेतलेली घेण्याची प्रेस कॉन्फरन्स रद्द करण्याचा त्यांना अधिकार आहे, त्यांनी ती केली. दुसरी एक बातमी आज या क्षणाला बाजारामध्ये गरम आहे. अडसूळ बिडसूळ चाललंय ते सोडा, पण पुढला आठवडा म्हणजे ऑक्टोबरचा पहिला महिना हा अजित पवार यांच्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी राखून ठेवला आहे अशा तऱ्हेची जोरदार चर्चा आहे. अजित पवारांच्या संदर्भात ऑक्टोबरच्या पहिल्या महिन्यामध्ये खूप मोठ्या घडामोडी घडतील अशी चर्चा आहे, राजकीय वर्तुळात आहे. आणि त्याची नोंद मी आज तुमच्याकडे करू इच्छितो, कारण अजून अजितदादांचं नाव घेऊन ऑक्टोबर पहिला आठवडा त्यांच्याकरता राखून ठेवला आहे केंद्रीय तपास यंत्रणेने, असं कुठेतरी अजून तरी म्हटलेलं मला दिसलं नाही. त्यामुळे ही मी माहिती तुमच्याशी शेअर केली. बघूया, ऑक्टोबर आला ना, 2 दिवसावर आला. आणि नेहमीप्रमाणे विनंती, कृपया व्हॉट्सॲप करा, मेसेज करा, सूचना करा आणि चांगले मुद्दे पाठवा ज्याच्यावर बोलता येईल असे. आणि 9820026019 हा माझा मोबाईल नंबर आहे. आणि आकार DG9 आणि अनिल थत्ते गगनभेदी या दोन्हीही यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. यूट्यूबवर सर्च करा अनिल थत्ते.